नमस्कार सगळ्यांना, मी सिद्धेश प्रकाश दवी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या या गावातून कणकवली आयनल। शेवटी तो दिवस आलाच गावावरून मुंबईला जायचा। थोडं निघताना असं चांगलं नाही वाटत। आपण एवढं घर, हे बघा आहे आपलं घर, आपण एवढं घर बंद असलेलं उघडतो, साफसफाई करतो, गणपतीची तयारी वगैरे करतो, परत सगळं झाकून वगैरे परत आपण सगळं मुंबईला निघतो। तर चांगलं नाही वाटत कधी कधी, तर असं वाटतं तेव्हा गावीच राहूया, पण काय करणार, सगळं आपला कामधंदा जॉब तिकडे आहे। तर पुन्हा एकदा आपली वाडी, आपलं हे गाव शांत होईल। चाकरमणी सगळे गेले आहेत मुंबईला, सगळी घरं बंद झाली आहेत। हे बघा आता कोण नाही इकडे, फक्त हे लास्टचं घर, ते खाली घर आणि हे एक घर, हे तीनच घरं इथे उघडी असणार। बाकी ही पूर्ण मग रात्री अशी वाट भयानक होऊन जाईल, ना लाईट ना काय नाही। तर आम्ही सगळं सामान तिकडे नेऊन ठेवलं आहे तोरसकरांकडे खाली, आणि गेट लावून बसलो आहे। 1:45ला गाडी येते कणकवली भरणी मार्गे आयनल, ती गाडी पकडून जाणार। 3:30ची कणकवली बोरिवली गाडी आहे, त्या गाडीने एस टीने जाणार आहे आज आपण। आणि बघा ना कसं घर एकदम शांत वाटतं आहे, बघायला चांगलं नाही वाटत पण काय करणार। आणि आज सकाळपासून जरा पाऊस होता कंटिन्यू, कालपर्यंत तरी अजिबात नव्हता। आज बघा पाऊस आहे, तर आता कुठे तो थांबला आहे, काय ढग तर आलेत। चला मग आपल्या घराला बाय बाय बोलूया आणि तिकडे जाऊया तोरसकरांकडे बसूया, कारण पाऊस येईल, त्यामुळे आम्ही तिकडे बॅगा घेऊन ठेवल्या आहेत। आणि आम्ही फक्त मे महिना आणि गणपतीच येतो, आता दिवाळी येत नाही, दिवाळी नवरात्रीच वगैरे, तर त्यामुळे डायरेक्ट हे घर आपलं मे महिन्यात ओपन होणार। चला मग लास्टच्या आपल्या या वाडीला बाय बाय बोलूया। नाही विसरलं नव्हतं काय, ते शूटिंग बिटिंग करून घेऊन जाता इकडे, मग गावात नंतर मुंबईला पाठवता काय ते बघायचं युट्यूबवर। गेल्या वर्षी तर माहिती आपण सोडून गेलोय तो पावसात, हा हो, पाऊस नका मारणार तुम्ही। पावसातलं कोकण बघायला काय वेगळंच वाटतं। बघा ना निसर्ग काय हिरवं काय झालंय, कुठेच तुम्हाला असं सुकी जमीन दिसणार नाही, तिथे पण असं गवत आलेलं असतं। हे बघा आमचे सगळे घडी करून ठेवा पिशवी देते का? पेपर घेऊन दे, पेपरात काढा, पेपरातलं काय नाव होतं खराब नाव ना, काय उपयोग नाही मेहनत काढली तर काकू होणार त्याचा कुसा एवढा आवडीले गेल्या वर्षी पावसात सगळं टाकून दिलंय गटारा, सगळा कुसला पिशेच नेला, असले पिशेसून दिले आता पेपरातून दिला आम्ही हळू जरा सगळ्यांना। आणि शेगलाची भाजी काय दिली गावची भेट, आणि केळीचं बॉन्ड, आणि केळीचा तो असं नाही रे बाबा। हा आणि 1:45ची गाडी आली आहे 1:15ला, अर्धा तास गाडी लेट आहे। आता बघूया, कणकवलीला लगेच पोचते 45 मिनिटात। हा रस्ता जो आहे ना, हा शॉर्टकट आहे, हात दाखवा बस थांबवा। वाजले दुपारचे 2 आणि आम्ही पोचलो कणकवली। बघा सगळं सामान ठेवलं आहे, 45 मिनटं लागतात जसं मी बोललेलो, कारण आमच्या आयनलवरून कणकवली। आणि हा इकडचा बस डेपोचा गणपती।
आता जरा डेपो चांगला केलाय, सिमेंटचे रस्ते दिसत आहेत. पहिला डांबरीचे होते, खड्डे खड्डे रस्ते, कितीही करा खड्डेच असायचे. आणि जरा बघायला चांगलं वाटतं मार्केट. तर मुंबई वाटतं पूर्ण मुंबई. 3 वाजले आहेत. आता एक एक गाड्या लागतात हळूहळू. 2:50ची लागली आहे कणकवली बोरिवली. त्यानंतर मला वाटतं आमचीच लागेल डायरेक्ट. आता एक मालवण मसुरी बोरिवली आली आहे. पण यावेळी ना एस टीने थोडा डिसअपॉइंट केलं. कारण मी मुंबईवरून येताना एस टीचीच तिकीट काढणार होतो. पण झालं असं, मी ऑनलाईन तर तिकीट दिसत नव्हत्या एस टीच्या, फक्त त्या टायमिंगच्या गाड्या दिसत होत्या. म्हणजे कणकवली बोरिवली मी गेले 1-2 महिन्यापासून ती एकच गाडी बघतो आहे. 3:30 की 4:30ची आहे कणकवली बोरिवली कणकवली. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या गाड्या मला दिसल्याच नाही जादा गाड्या. आणि मी खिडकीवर देखील म्हणजे बोरिवली नॅन्सी कॉलनीला इन्क्वायरी करायला गेलो. तिकडे पण त्यांनी सांगितलं की जादा गाड्या यावेळी कमी आहेत. कारण जे हे आपलं यांच्या व्यतिरिक्त जे गाड्या सोडतात फक्त प्रवास, फ्री प्रवास असा, तर सगळ्या गाड्या तिकडे गेल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय खरं काय ते मला माहीत नाही. तुम्हाला किती खरं माहीत आहे ते मला सांगा. आणि शेवटपर्यंत तर काय मला गाडी एस टी भेटली नाही, तर मी आपल्या ट्रॅव्हल्सने आलो, जो तुम्ही व्लॉग बघितला. बट तेच ना, आता हे तुम्हाला कमवायचे आहेत दिवस, तर तेव्हा तुम्ही ऑनलाईनमध्ये पण ठेवा ना त्या गाड्या एक्स्ट्रा. एवढंच मला बोलायचं आहे, बाकी काय नाही. आणि ही तिकीट पण आजची श्रद्धाने काढलेली ऑनलाईन, म्हणून ती गाडी भेटली. आणि तिला पण ही 3:30चीच गाडी दिसत होती आणि एक 4:30ची कणकवली बोरिवली. तर आणि आता इथे बघतोय तर आम्हाला 2:50ची पण गाडी भेटली, जी ऑनलाईनवरती आहेच नाही. काय हा खेळ आहे एस टीचा. वा. बस क्रमांक 8735 2:50 सुलतानी कणकवली बोरिवली. या प्रवाशांनी 2:50 सुलतानी कणकवली बोरिवली बसचं आगावा दिसते अशा प्रवाशांनी बस क्रमांक 8735 मधून प्रवास करावा. 8735 कणकवली बोरिवली वाया कोंडा वैभववाडी सरळे कार्यपद्धत राधापूर चिपळूण महामार्ग बोरिवली. क्रमांक 2 आणि आमची कणकवली बोरिवली गाडी लागली आहे. अजून एक सांगायचं झालं तर गाडी आहे कणकवली बोरिवली, पण बोर्ड बघा, बोर्ड तरी नीट द्या यार. आणि आमची सीट इकडे आहे, हे बघा, सेकंडला सीट. चला गाडी चालू झाली आहे, मी पण आता बसतो. आणि 3:30ची गाडी निघाली आहे 4:10 वाजता. आपले गाडीचे आजचे ड्रायव्हर. तर आजचा प्रवास आपला मुंबईचा दिसला. आणि हे मास्तर मोरया, गणपती बाप्पा मोरया. गाडी निघाली कणकवलीवरून. साडेतीनची तुमचं नाव काय? ओके. कणकवली डेपोचे आपले चालक आजचे कणकवली डेपोचेच आहेत. मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू.
आपला नॅशनल हायवे 66 मुंबई गोवा हायवे. पाऊस सकाळपासून होता पण आता नाही आहे, ऊन पडलाय, बरं वाटतंय जरा चांगलं. बस उतरताना आता पाऊस नको भेटत आहे, बस झालं. आदिष्टी माता मंदिर. खारेपाटण वाजले 4:53. लोकल लोक पण घेतलेली, त्यांना आता उतरतात. पुढे आहे साई ट्रॅव्हल्स. साई ट्रॅव्हल्स देवगड. पुढचा सगळ्यात मोठा ब्रिज आपल्या गोवा हायवेचा. राजापूर आलंय, वाजले 5:15. सव्वाचारची गाडी आली 5:15ला, 1 तास बरोबर. गाडी चांगले पळवलं चालक. राजापूर डेपो तिकडे.
पावसाने खूप मेहरबानी केली आहे, पाऊस नाही. आणि इथे बघा लांजाच्या पुढे ट्रक पलटी झालाय. टर्निंगवर मे बी ओव्हरलोड झालाय. पाली वाजले 6:20. पालीचा नवीन बस स्टॉप, बस डेपो मध्ये काम चालू होतं तर तेव्हा एंट्री नव्हती. आता एंट्री बघा, कारण डेपो नवीन बनवण्यासाठी पूर्ण. वा, मी पण पहिल्यांदाच येतोय पाली डेपोत नवीन. पालीमध्ये आपण 5 मिनिटचा ब्रेक घेतलेला, वॉशरूम ब्रेक. चाय नाश्ता अजून तर नाही, दुकानं बंद आहेत. तर पुढे रोडवर थांबू आणि तेव्हा चाय वगैरे पिऊ. सगळ्यांना चाय प्यायची होती पण काय चायची सोय नाही आहे. डेपो नवीन तर झाला पण बाकीच्या पण सोयी ठेवल्या पाहिजे होत्या. जरा वेळसाठी आलोय मागे आणि मागे होऊन बघतो तर काय आहे बघा, थर्मसमध्ये चाय घेऊन आलेले, चाय पित. LED लाईट आहे त्यामुळे उजेड खूप चांगला आहे. एकदम सेकंड लास्ट सीट आहे.
हातखंबा. $7.50 आणि आलाय संगमेश्वर. संगमेश्वरच्या इथे आम्हाला भेटला आहे जरासं ट्रॅफिक. ते बघा तिकडे आहे तो आपला, हा पुढे जाऊन टर्न आहे लेफ्ट, आणि तिकडे आहे तो डेपो आहे, दाखवतो तुम्हाला. तसं तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि संगमेश्वर डेपो पण आता नवीन केला असं बोलत आहे. मला काय माहीत नाही, एकदा व्हिडिओत बघितलेला. खरं की खोटं तर तुम्ही सांगा. आमच्या गाडीने घेतला 8:30 वाजता अर्ध्या तासाचा डिनर ब्रेक हॉटेल पंचामृत. पाऊस पडून गेला आहे त्यामुळे सगळं चिखल असं झालं आहे. सिमेंट नाही पागल, चिखल आहे. आरवली जायला थांबतो आम्ही इथे. सगळे वाजले बरोबर 9:10 आणि आमची गाडी हॉटेलवरून होते रवाना मुंबईच्या दिशेने. परत एकदा लवकर आलोय, लवकर जेवलोय. कोकण वन ही कोणती गाडी नवीन, पहिल्यांदाच बघतोय. आणि हे आपले प्रवासी वर्गांचा कसरत त्या चिखलातून चालण्याचा. काय करणार, बोरिवली राजापूर आली नाही. चिपळूण डेपोला आपल्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या ड्युटी चेंज झाल्यात. जे कंडक्टर होते ते आता ड्रायव्हिंग करत आहेत, आणि जे आपल्या आत्तापर्यंत ज्यांनी आपली गाडी घेऊन आले ते आता आराम करणार, म्हणजे झोपतील पुढे. मग नंतर परत पुढे सकाळी ते हातात घेतील. ॲक्च्युली हे चांगलं आहे बघायला गेलं तर, कारण कसं ते एकट्यावर त्यांच्यावर हे नाही, प्रेशर येत नाही जागरणीचं वगैरे, त्यांनाही जरा आराम भेटतो. हे एक एस टी महामंडळाचं आवडलं मला. नवीनच हे केलं, पहिला असं नव्हतं. पहिला ड्रायव्हर गाडी घेऊन जायचे पूर्ण मुंबईपर्यंत, तर हे खूप चांगलं आहे.
शुभ सकाळ बोलू की शुभ रात्री काही समजत नाही, कारण वाजले आहेत 1:56 म्हणजे 2 वाजायला आलेच आहेत आणि मी पोचलो आहे पनवेल डेपो, बस डेपो. मागे पनवेल बस डेपो आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी एवढ्या लवकर मुंबईत आलो आहे. 3:30ची गाडी होती, साहजिक आहे की लवकरच येईन, पण एवढ्या लवकर यायला नव्हतं वाटलेलं. खूप वर्षापूर्वी मी एकदा 3ला बोरिवली उतरलो होतो, त्यानंतर हे आत्ता. खूप चांगली गाडी पळवली आहे दोन्ही ड्रायव्हरांनी, म्हणजे जे चालक आणि वाहक आहेत. जसे ते पहिलेवाले जे चालक होते त्यांनी गाडी घेऊन आलेले चिपळूणपर्यंत, तशीच ती मेंटेन ठेवली आहे ते जे वाहक होते त्यांनी. तर हे श्रेय दोघांचं आहे, जे इथपर्यंत ते दोघं गाडी घेऊन आलेत. वा, तर एक त्या दोघांसाठी होऊन जाऊ ते. खूप चांगलं वाटलं आणि काय गाडी पळवली आहे, काय सांगू तुम्हाला. कोणत्याही पुढे गाड्या असतील त्यांच्या, ते 5-10 मिनिटाच्या पुढे टिकूच देत नव्हते. लगेच ओव्हरटेक. मी जास्त काही करता नाही आलं मला, जास्त काही व्हिडिओ काढता नाही आला मला. बस जेवढा काढला आहे ते बघा, आणि व्हिडिओ कधी मोठा झाला असेल तर तो पण कंटिन्यू करा. आता झालं आहे, थोडासाच बाकी आहे, पोचू बोरिवलीला लवकरात लवकर. सर्व प्रवासी आमचे उतरले, आता येईल बोरिवली आणि आम्ही देखील उतरू. बघा किती गाडी खाली झाली. चला, धन्यवाद इथपर्यंत सेवा दिल्याबद्दल. आणि खूप लवकर आणला, मस्त गाडी पळवला आता बघ. आणि त्यांनी पण धन्यवाद. चला या कणकवलीला आल्यावर फास्ट तिथे डेपो. नक्की भेटू कणकवली. वाजले सकाळचे 3:45. आम्ही पोचलो आहे बिल्डिंगमध्ये. सो आतापर्यंतचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक सांगा, कमेंट करा आवडला तर, आणि लाईक करा. ही आपली बिल्डिंग. तर गेट उघडू आणि जाऊ. चला, व्हिडिओ इथे स्टॉप करूया. भेटूया अशा एका छानशा व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, टेक केअर. हळू यासाठी बोलतो आहे कारण आवाज आमच्याकडे गुंजतो, एको होतो, त्यामुळे एकदम वरतीपर्यंत जातो. तर चला, बाय.